आजच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही, फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपालांचं भाषण. भाषणाच्या यादीत नाव असून सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही. दिल्लीत पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून महामानवाला अभिवादन, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन, तर राज्यपालांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती. तर आशिष शेलार आणि संजय शिरसाटही या ठिकाणी हजर होते. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत. सत्तेत घेत नसल्यामुळे संजय राऊतांची शहांवर टीका. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. एका रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतंच. माहितीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर खळखळ जिवंत असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण असल्याचंही विधान. आमच्या उमेदवारांबाबत चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. आम्हाला अमित शहांची पाय चाटण्याची गरज नाही. आमच्या पक्षाचं काय आम्ही बघून घेऊ, संजय राऊतांचं उत्तर. फुले चित्रपटासंदर्भात काही लोक विरोध करत आहेत. फडणवीस इतर वाद मिटवतात तर हा वाद का मिटवत नाही? फुले चित्रपटासंदर्भात उद्भवलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील तर संभाजीनगरमध्ये दानवे आणि खैरेच असतील. खासदार संदीपान भुमरेंचा हल्लाबोल. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला अटक. बेल्जियममधून मेहुल चोक्सीला अटक केल्याची सूत्रांची माहिती. मेहुल चोक्सीकडून सरकारनं अगोदर संपूर्ण पैसे परत घेतले पाहिजेत आणि ते पैसे गरिबांना परत केले पाहिजे. मेहुल चोक्सीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न स्थितीमध्ये होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका. आमच्यात काही धुसफूस नाही, सगळं काही खुशखुश आहे. आम्ही काम करणारी लोक आहोत, तक्रारीचं रडगाणं गात नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघामध्ये अजितदादांचा कार्यक्रम. जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमाला अजितदादा उपस्थिती लावणार. संयुक्त जयंती महोत्सवाला अजित पवार 17 एप्रिलला जामखेडला येणार. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. रायगड दौऱ्यावेळी मी शिंदेंसोबतच होतो. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवरून भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या 6 सदस्यीय वैद्यकीय समितीची बैठक. उद्याच्या बैठकीत कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांकडे जाणार. तर अहवाल मिळाल्यानंतर आता पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटीशीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं नोंदवला आक्षेप. मागण्यांचं धोरण रुग्णालयाचं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्यासंदर्भात डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करा. आयएमएचं स्पष्टीकरण. डॉक्टर घैसास यांच्यावरील कारवाईनंतर मेडिकल असोसिएशन स्थगिती देईल असं ठरलंय. तर जनतेचा उद्रेक थांबवण्यासाठी सर्व प्रकार सुरू. पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणावरून आनंदबेनचा निशाणा. पुन्हा भिसे प्रकरण घडू नये याची काळजी आम्ही घेऊ. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी. कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाती जनगणना अहवाल सादर. ओबीसींसाठी आरक्षण 32% वाढवून 51% करण्याची शिफारस. इतर राज्यांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या निर्णयाचं अनुकरण महाराष्ट्रानं करावं. गोरगरिबांचं या ठिकाणी आरक्षण वाढत असेल तर त्यात गैर काय? आरक्षणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया.